स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होईल सुरुवात. दोन बॅटर मैदानाच्या दिशेने, फैजान आणि त्यानंतर अशरफ अशी सलामीवीर जोडी. तर गोलंदाजी मार्कवर नंदन विश्वकर्मा याला अगदी आपण पाहताय. पहिला चेंडू अगदी भिरकावून दिला ऑन साईडला. आखू टप्प्याची लेन आणि परिपूर्ण पीक केलं या चेंडूला. पंचांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचेल. किती असतील या धावा? यस, मॅक्झिमम. षटकार. आखू टप्प्याची लेंथ होती. बॅकफुटला अगदी सुसज्जित होते फैजान आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावेंकरिता. आणि अगदी हा श्री गणेशा मोठ्या फटक्याने अगदी होतंय. 6 या अंकांवर हे धाव फलक. माज 11 बालिव हा संघ अगदी या मैदानाच्या दिशेने आपण पाहताय. ग्रेट स्टार्ट आहे. फैजान अगदी म्हणायचं झालं तर हे मैदान सर्वाधिक त्याचं फेवरेट आहे. या मैदानावर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार वालिव प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधनं अगदी आपण पाहिलं. आणि तो अगदी फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या दिशेने. यावेळेस क्लीन बोल्ड. हे प्रतिउत्तर नंदन विश्वकर्माच्या सुद्धा माध्यमातनं. मी सुद्धा आहे या मॅच मध्ये हे त्याने सुद्धा दाखवून दिले. अगोदर दिलेलं उत्तर आणि त्यावर दिलेलं हे प्रतिउत्तर गोलंदाजाच्या माध्यमातून. या रिप्ले मध्ये पाहूयात. अगदी चांगल्या पद्धतीचा स्टान्स आपण पाहू शकाल. ओव्हर द विकेटची गोलंदाजी, परंतु जी लेंथ होती ती अगदी थोडीशी बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झाला आणि पुन्हा एकदा ब्लेड ऑन होत असताना सरळ चेंडू असताना जाऊन स्पर्श केला. उत्तर मिळालं खूप चांगल्या पद्धतीनं. एक तुम्हारी तो एक हमारी हे गोलंदाजाने सुद्धा म्हटलं. 6 या अंकांवर हा पहिला धक्का. नंदन विश्वकर्मा पहिल्या चेंडूवर अगदी मोठा प्रहार केला होता फैजान मंसूरीने, परंतु दुसऱ्या चेंडूवर अगदी हे उत्तर मिळालं. ब्लेड ऑन होत असताना नव्याने फलंदाज विरू याला अगदी आपण पाहू शकाल. माज 11 वालिव हा संघ. या अगोदर मॉर्निंग चॅम्पियन वालिव संघ खेळताना आपण पाहू शकलात. माज 11 वालिव संघ अगदी मैदानाच्या दिशेने. विरू आहे नव्याने बॅटर. नंदन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. मोठा फटका खेळण्याची मानसिकता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू गाईड झाला. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये बीट झाला होत असताना डॉटबॉलची सांगता. 6 या अंकांवर धावफलक. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर 2 चेंडू अगदी खामोशीचे पाहायला मिळाले. ऑन साईडला खेळला गेला. चांगला स्ट्रोक आहे. ग्राउंडेडली अगदी आपण पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण होते. चेंडूला असून फेकी केली जाते. फेकी जास्तीत जास्त हवेमध्ये होती, परंतु चांगलं कलेक्शन नीरजच्या माध्यमातून. एक सिंगल धावी स्कोर कार्ड अधोरेखित होईल. सिंगलच्या मदतीने 7 रन्स ऑन अ कार्ड. 7 अंकांवर ही धाव गती अगदी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. 7 अंकांवर धाव गती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. ओहो, यावेळी चांगली लाईन आहे. अगदी बाहेरच्या दिशेने या चेंडूला पिच केलं. तदनंतर थोडीशी फ्लाईट दिली होती. तदनंतर बाउन्सने अगदी बीट झाले अशरफ. एक चांगल्या पद्धतीचा दर्जेदार क्वालिटी क्रिकेटर म्हणून संबोधला जातो त्याच अशरफ मंसूरीला अगदी आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला ऑन साईडला खेळला गेला. या जिथून अगदी आपण पाहू शकाल डीपवर्ण क्षेत्ररक्षक अगदी जात आहेत, परंतु तेवढी रनिंग बिटवीन द विकेट चूक पाहायला मिळत नाही. कारण की अशरफ नेहमीच स्वतःला हा बॅक करत असतो मोठ्या फटक्यानेशी. एक सिंगल धावेल. पहिल्या षटकाचा खेळ तो झाला अधोरेखित. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती आहे 8 रन्स ऑन अ कार्ड. माज 11 वालिव हा संघ अगदी आपण पाहत आहे. दुसऱ्या षटकाकरिता इथून अगदी पाहायचं झालं तर विजय जाधव या गोलंदाजाला आणलं जातं. हे षटक ॲक्युरेट हाताळणं ते फार महत्त्वाचं आहे. आतापर्यंत नंदनने चांगल्या पद्धतीची कामगिरी केली विथ द बॉल विथ द बॅट. नाही, विजय जाधव थोडासा अगदी फॉर्मच्या तुलनेमध्ये पाहायचा झाला तर तेवढा कारगर नाही आहे, परंतु प्रत्येक नवीन संधी तुम्हाला उचलून धरावी लागते आणि त्या नवीन संधीतून तुम्ही तुमचा नवीन प्रवास हा नेहमी शोधत असता. आता इथून तेच करावं लागेल. इथून विजय जाधव याला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून हाताळणं फार गरजेची गोष्ट आहे. स्ट्राईक एंडला अशरफ असेल. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, त्याच गोष्टीची उल्लेखना मी केली होती. अगदी आपण पाहू शकाल चेंडूला सरळ फेकून दिलं 6 धावेंकरिता. वेट अँड वॉच अँड वेट परिपूर्ण ट्रान्सफर 6 धावेंकरिता. या 6च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजेच 14 रन्स ऑन अ कार्ड. 14 या अंकांवर ही धावगती. 14 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. आकुटप्प्याची लेंथ ऑन साईडला पुन्हा एकदा पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय आणि त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्याला मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार. आणि या 6च्या गतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले 20 रन्स. 20 या अंकांवर हे धावफलक. इथून लेन तुम्ही चुकू शकत नाही. लेन चुकले आणि त्यावर पनिशमेंट पाहायला मिळाली. स्वतःला बॅक करणं ही फार महत्वाची गोष्ट पाहायला मिळते. थोडासा पेस अगदी खेचून घेतला आणि त्याच कारणासह अगदी मोठा स्ट्रोक खेळला गेला अशरफच्या बॅटमधनं. यावेळेस चांगली लाईन अगदी, परंतु पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय.
वाईटचा इशारा, अगदी एक अतिरिक्त धावेचा सहारा, एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचले ती म्हणजेच 21 या अंकांवर धावफलक. आणि अगदी राईट झाला चेंडू, अगदी डोक्याच्या वरनं आणि स्पष्ट अगदी दिसू लागलं. मोठा फटका खेळण्याची पुन्हा एकदा मानसिकता बाहेरच्या दिशेने थोडासा रॉंग वन होता. एक धाव त्या दिशेने कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होत असताना दुसरी धाव सुद्धा सरळ रीतीने अगदी कंप्लीट झाले. दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले ती म्हणजेच 23 या अंकांवर ही धावगती. 3 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. 3 चेंडूगडी खर्चिक ठरले गेलेत. विजय आतापर्यंत जवळजवळ 15 धावा या 3 चेंडूगडी अगदी खर्च केल्या. 23 या अंकांवर धावफलक. ऑन साईटला खूप चांगला फटका, सरळ चेंडूला फेकून दिला. पुलचा फटका पॉवरफुल 6 धावेंकरिता आणि या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचले ती म्हणजेच 29 या अंकांवर हे धावफलक. 4 चेंडू गणिक 21 धावेंचं हे षटक आतापर्यंतचं महागडं पाहायला मिळतंय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ तो येणं शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल. समोरच्या दिशेने फटका पुन्हा एकदा हवेमध्ये आणि सरळ चेंडू पुन्हा एकदा निघून गेला इनटू द स्टँड. 6 धावेंकरिता. मॅग्निफिसंट हिट बाय अशरफ मंसूरी. शांत डोक्याने अगदी खेळत असताना योग्य त्या पद्धतीचं पनिशमेंट. कीप अँड काम. आणि तदनंतर अगदी जी वाढ पाहिली आहे ना, आता गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरत असताना पुन्हा एकदा अगदी आपण पाहू शकाल हा स्ट्रोक पुलरलेनची डिलिव्हरी स्लॉटमध्ये देऊन बसले. आउटसाइड ऑफ ही लेंथ. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमात एक अतिरिक्त धाव मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 36 या अंकांवर हे धावफलक. महागडं असं हे षटक आहे ज्यामध्ये आतापर्यंत 28 धावा 5 चेंडू गणिक गेलेत. पुलर लेंथ आणि पुन्हा एकदा तेच पनिशमेंट. अशरफने मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी केले ना, जबरदस्त अफलातून पद्धतीची फलंदाजी. 34 धावेंचं हे षटक राहिलं आणि तब्बली धावफलक 42 या अंकांवर. विजयी होण्याकरिता 43 धावेंचा पाठलाग तो अगदी करावा लागणार आहे. 34 धावा म्हणून मी म्हटलं जो फॉर्म आहे ना तो कुठेतरी मात्र एक चिंतेची सबब आहे. आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली ती थोडीशी निराशाजनक. आता इथून 42 धावा झाल्यात. 43 धावेंचा पाठलाग तो अगदी करावा लागेल. एक मजबूत स्थितीमध्ये माज 11 वालीव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या मजबूत स्थितीमध्ये ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी राहिले ना ती अफलातून पाहायला मिळाली. 33 धावा ज्यामध्ये 5 उत्तुंग षटकार हे अगदी अशरफच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या पद्धतीची फलंदाजी ही नक्कीच अशरफच्या बॅटमधनं. धावेंचा वाढता ओघ आणि धावेचा वाढता प्रवाह. आता या प्रवाहामध्ये थोडासा कुठेतरी सापडलाय धानवी स्पोर्ट्सचा संघ. येणारे चेंडू असतील आता तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 43 धावेंची गरज ती अगदी असणार आहे. नाण्याची पहिली बाजू अगदी आपण पाहिले. नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे सुद्धा वळणं तेवढी गरजेची गोष्ट आहे. बेचाळीस धावा झाल्या. 43 धावेंचा पाठलाग करायचा आहे आणि हा 43 धावेंचा पाठलाग करण्याकरिता दोन्ही फलंदाज रेडी होत आहेत. मैदानाच्या दिशेने नंदन याला अगदी आपण पाहत आहे आणि तदनंतर विजय. 34 धावेंचं षटक अगदी ते महागडं ठरलं. 34 धावा म्हणायचं झालं तर कधी कधी मात्र त्या 4 षटकांमध्ये सुद्धा होत आहेत. परंतु हे रबर क्रिकेट आहे आणि अशरफने केलेला खेळ काय एफर्टलेस फटके होते. त्या फटक्यांमध्ये तेवढी नजाकत, चांगल्या पद्धतीने प्रत्येक चेंडूवर एक उत्तर होतं. ॲज अ मेरिटनुसार खेळला. आखूटप्प्याच्या लेनला पुलच्या फटक्यामध्ये स्विंगिंग डिलिव्हरीला कव्हर करून खेळला. फुलर लेनच्या डिलिव्हरीला अगदी लॉंग ऑनला खेळला आणि चांगल्या पद्धतीने फिनिशिंग टच दिला. आता इथून लक्ष आहे 43 धावेंचं. आता या 43 धावेंचा पाठलाग हा कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहणे योग्य. माज 11 वालीवाडी धानवी स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान होणारी ही लढत ती अगदी आपल्याला पाहायला मिळते. रबर क्रिकेट आहे, कधीही काहीही केव्हाही घडू शकतो. या क्रिकेटमध्ये ते नेहमीच आपण पाहिले. ज्ञानेश्वर स्मृती अगदी आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये गेलाय. जो संघ विजयी होईल तो त्या संघाशी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तदनंतर पहिली सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल त्याला सुद्धा अगदी होईल सुरुवात आणि तदनंतर जे अंतिम सत्र आहे ते सुद्धा अगदी आपण हाताळणार आहोत. गोलंदाजी मार्कवर इथून पहिलं षटक हाताळण्याकरिता सलाउद्दीन या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. पहिला चेंडू ऑन साईडला बैठकीत स्ट्रोक खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक आहे. याच फटक्यांची नितांत गरज आहे. नाण्याची पहिली बाजू योग्य त्या पद्धतीने हाताळली.
ज्या पद्धतीने अशरफने फलंदाजी केली आता त्यावर प्रत्युत्तर नंदन विश्वकर्माच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑन साईडला फेकून दिलं या चेंडूला 6 धावेंकरिता. सलाउद्दीनच्या या पहिल्या चेंडूवर अगदी मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार. 43 धावा म्हणजेच 21.50 ची सरासरी आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 3 मोठे फटके हे अगदी खेळावं लागतील आणि सिंगल डबलचं माध्यम ते सुद्धा तुम्हाला अवलोकन करावं लागेल. मोठा प्रहार तर करायचा होता. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये, अगदी करीम त्या दिशेने आहेत आणि जोपर्यंत चेंडूला असून फील्ड केलं जाते एक सिंगल धाव ती अगदी स्कोर कार्डवर येईल. सिंगलच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 7 अंकांवर 7 रन्स ऑन अ कार्ड. जो पहिला सामना होता ना तो पाहण्यायोग्य होता, कारण की जिथे एका चेंडूवर 2 धावेंची गरज असताना मामाने खेचलेला तो षटकार तो फार निर्णायक ठरला होता आणि त्याच्या अगदी अनुषंगाने मात्र संघ इथपर्यंत येऊन पोहोचला ते सुद्धा विसरून चालायचं नाहीये. चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्याच्या सुद्धा माध्यमातून पाहायला मिळाली. आकुटप्याची लेंथ खेचून मारण्याचा प्रयत्न मिळवून क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन रिझन मध्ये. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर अधोरेखित होईल. सिंगलच्या मदतीने अगदी 1 धावी स्कोर कार्डवर येईल. 8 या अंकांवर हे धाव फलक ते अगदी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक जे अगदी नंदन विश्वकर्माने हाताळलं होतं 8 धावा त्यामध्ये दिल्या होत्या. या 3 चेंडूंकडे 8 धावा तर आल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सलाउद्दीन. आकुटप्याची लेंथ आउटसाइड ऑफ खेळण्याचा मानस. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. 1 धाव त्या दिशेने निश्चित स्वरूपी कंप्लीट झाले आणि जोपर्यंत दोन्ही क्षेत्ररक्षक येत आहेत दुसरी धाव सुद्धा यावेळेस परिपूर्ण झाले. दुहेरीच्या मदतीने 10 रन्स ऑन अ कार्ड 10 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळते. 2 चेंडू फार महत्वाचे असतील या षटकातील. जर या 2 चेंडूवर चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक आले तर सामना पुन्हा एकदा बॅलन्सिंग होताना पाहायला मिळेल. काहीतरी करणं ही फार मर्जेची गोष्ट आहे. प्रयत्नांती परमेश्वर हे नेहमीच आपण ऐकत आलेलो आहोत. नंदन आहे स्ट्राईक एंडला बॅटर. खोलवर लेंथ होती, परिपूर्ण पिक केलं या स्ट्रोकला. ऑन साईडला फेकून दिलं. लॉंगॉनला क्लिअर करेल हा स्ट्रोक आणि या 6च्या मदतीने धावगती अगदी आपण पाहताय 16 रन्स 16 या अंकांवर हे धाव फलक. योग्य त्या पद्धतीने ह्या चेंडूला पिक केलं. सरळ फेकून दिलं 6 धावेंकरिता आणि या 6च्या गतीने अगदी धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 रन्स 16 या अंकांवर हे धाव फलक. ऑन साईडला उडवण्याचा मानस ज्या दिशेने आपण पाहू शकाल. धाव घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव घेते. सिंगलच्या मदतीने 17 या अंकांवर धाव फलक. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडू गणिक लक्ष असणार आहे 26 धावेंचं. 6 बॉल्स रिमेनिंग 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. ज्या धावा शेवटच्या अंतिम षटकामध्ये गेल्या होत्या त्याच धावा आता कुठेतरी इथून कंप्लीट कराव्या लागतील. सुरुवातीमध्येच अगदी कन्व्हिन्सिंग वाटला नंतर, परंतु धावसंख्येचा जो पाठलाग आहे तो फार मोठ्या प्रमाणात तो अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत तिथून पाहायचं झालं तर 17 धावा ज्या स्कोर कार्डवर लागल्यात. जाकीर याला अगदी आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. 26 धावेंची गरज आहे म्हणजे 4 मोठे फटके हे अगदी खेळावे लागतील नंदन विश्वकर्माला. मैदानाच्या दिशेने जाकीर. पहिला चेंडू मोठा प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. एका फटक्याने अगदी आपण पाहताय सामना अगदी बॅलन्सिंग मोड मध्ये येण्याच्या क्रमामध्ये. 5 चेंडू 20 धावेंची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा प्रतिकार जो नंदनने मात्र दिलाय चांगल्या पद्धतीने विथ द बॉल आणि विथ द बॅट. त्याचा हा परफॉर्मन्स आतापर्यंत योग्य राहिलाय. पिक केलं या चेंडूला आणि सरळ फेकून दिलं. वैडिश काव कॉर्नर सीमारेषा पार. 6 धावेंकरिता 20 धावेंची अजून सुद्धा गरज असेल. ओहो अगदी आपण पाहताय धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव त्या दिशेने कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आता इथून स्ट्राईक रोटेशन ते फार महत्वाचं असेल. आता इथून अगदी आपण पाहताय की जी स्ट्राईक रोटेट करायची होती ना त्याच कारणास्तव अगदी ही विकेट येईल. आता फलंदाज नंदन याला इथून बाद व्हावं लागेल. करीम याने मात्र पाहिलं नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला आणि इथून अगदी आपण पाहायचं झालं तर 19 धावेंची गरज जी अजून सुद्धा आहे. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 4 धावा होऊ शकतात, परंतु त्याकरिता आता 2 मोठे स्ट्रोक येणं ते फार गरजेची गोष्ट आहे. पहा नशीब सुद्धा कशा पद्धतीने तुम्हाला मात्र साथ देत आहे. ज्या पद्धतीने या अगोदर तुम्ही गोलंदाजी केली होती आता तुम्हालाच ती संधी आहे. 19 धावा 34 धावा गेल्यात नो डाऊट, परंतु ते सर्व काही विसरावं लागेल तुम्हाला. या धावा परिपूर्ण आपल्या संघाकरिता कराव्याच लागतील. शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न यशस्वीरित्याने. आता 3 चेंडू आणि 19 धावेंची गरज आहे. नंदन याने चांगली फलंदाजी केली आपल्या संघाकरिता. 19 धावेंची गरज. येणाऱ्या 3 चेंडू गडी
गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल जाकीर. हो, ही लेंथ अगदी आपण पाहता डाऊन द लेग. पुन्हा एकदा सामना बॅलन्सिंग. 18 धाब्यांची गरज आहे. येणाऱ्या 3 चेंडू गणिक, 3 मोठे फटके अगदी ते खेळावे लागतील. परिक्रमा पुन्हा एकदा विजय जाधवच्या समवेत येऊन राहिले. आता या परिक्रमेमध्ये कशा पद्धतीने तो मार्गस्थ होईल हे सुद्धा पाहणे योग्य. जाकीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 18 धाब्यांची नितांत गरज आहे. आउटसाइड ऑफ अगदी चांगला फटका तर आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेने स्थित आहेत. अगदी या सामन्याची आता हवा ती परिपूर्ण निघाले. 17 धावेची गरज. देणाऱ्या 2 चेंडू गणिक. फार मोठी धावसंख्या 43 धावा 2 षटकांमध्ये, आणि ज्याचा पाठलाग चांगल्या पद्धतीने झाला होता, परंतु नंदन विश्वकर्माचा प्रयत्न तो थोडासा अगदी फसला. आणि तदनंतरची जी धावसंख्या आहे ती आता 17 धावेंवर येऊन राहिले. आणि इथून फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावत पळत पैजान त्या दिशेने जात आहेत. झेल तर कन्वर्ट होत नाहीये. फक्त आणि फक्त एक चेंडूचा खेळ तो अगदी आपण पाहू शकाल इथून शिल्लक असेल. 16 धावेंची गरज ही अजून सुद्धा आहे. चला, ज्ञानेश्वर स्मृती संघाचा कर्णधार या ठिकाणी येऊन राहा. कल्पेश. आणि इथे ही मॅच वॉन झाले. टीम माज 11 वालीव संघ आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये ज्ञानेश्वर स्मृती या संघाशी तो अगदी 2 हात करणार आहे.